पनवेल और उरण के उभरते खिलाड़ियों को मंच उपलब्ध कराते हुए बीजेपी युवा मोर्चा पनवेल और उरण द्वारा आगामी 23 जनवरी से 25 जनवरी तक भव्य क्रीड़ा महोत्सव अर्थात नमो चषक 2025 का आयोजन उल्वे सेक्टर 12 में किया जाएगा, जिसका उद्घाटन पूर्व सांसद रामशेठ ठाकुर के हाथों होगा। 3 दिवसीय इस नमो चषक में राज्य स्तरीय बॉडी बिल्डिंग प्रतियोगिता के अलावा कबड्डी, खो खो, भाला फेंक, थाली फेंक, हथौड़ा फेंक जैसे कई एथलीट स्पर्धाओं का भी आयोजन होगा। और इसी की अधिक जानकारी पूर्व सांसद रामशेठ ठाकुर ने पत्रकार परिषद में दी, जहां उनके साथ वाईटी देशमुख, अमोक ठाकुर आदि उपस्थित थे। इस स्पर्धा में इस बार 15 लाख रुपयों तक के पुरस्कार वितरित किए जाएंगे। चषकचं वैशिष्ट्य असं आहे की अटल ब्रिजच्या एकदम जवळ, जिथं मुंबईला जोडणारा ब्रिज आहे त्याच्या एकदम जवळ नवीन जागेमध्ये, परंतु एक आम्ही असं केलेलं आहे की खेळाडू पनवेल आणि उरणमधला असावा, फक्त शहरातला नव्हे, पूर्ण पनवेल तालुका जिथे 6.5 लाख मतदार त्या मतदारसंघात आहेत ते, आणि इकडचं 3.5 लाख मतदार हे तुमचे हे याच्यामध्ये उरणमध्ये आहेत. तर अशा अर्थीनं 10 लाख वोटर्स असलेला हा एरिया आहे. आणि त्या दृष्टीनं इथं जे शाळेत शिकतात ती मुलं असतील, शाळेच्या बाहेर जे तरुण आहेत, जे शाळा संपलेली आहे ज्यांची किंवा काय उद्योगधंद्यात असेल, कशातही असतील, तर ते सुद्धा तरुण इथं तरुणी नुसतं तरुणच नाही, तरुणी भाग घेऊ शकतील. मुलांचे सामने वेगळे आहेत, मुलींचे सामने वेगळे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मुलींनाही तितकीच संधी आम्ही दिल्या, जितके खेळ आम्ही आणि जितक्या स्पर्धा आमच्या मुलांच्या करता, युवकांच्या करता आहेत, त्या तितक्या स्पर्धा आम्ही युवतींकरता सुद्धा ठेवलेल्या आहे. शरीर सौष्ठव जे आहे ते राज्यस्तरीयवरचं आहे, आणि कबड्डीमध्ये 4 सामने सुद्धा आम्ही राज्य स्तरावरचे खेळाडूंचे इथं प्रेक्षणीय सामने म्हणून आम्ही इथं ठेवलेले आहेत. तर त्याच्यामुळं याच्यामध्ये सगळ्यांना संधी मिळणार आहे. आणि नवीन जागेमध्ये आल्यानंतर एक जरा हा एरिया आहे ना आमचा, हा एरिया जर तुम्हाला बघायला मिळेल त्यावेळी तुम्हाला वाटेल की हे फार सृष्टी सौंदर्य फार आहे. नावा शिवाजाला म्हणताय तुम्ही, पलीकडच्या बदला एलिफंटा, आणि इकडचं डेव्हलप झालं JNPT, म्हणजे अशा अर्थाने उल्वा ते रामबाग आहे तिकडे. तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आलेला माणूस इथं संध्याकाळी रामबागला पण जाऊन येणार आहे. म्हणजे ही पद्धत लागल्यासारख्या अनेक लोक सगळे, म्हणजे आपल्या जिल्ह्यातलेच नव्हे, मुंबईतले तर बऱ्याच ठिकाणावरून सुद्धा ते बघायला येत असतात. तर तेही पाहायला मिळणार आहे. दुसरा एखादा आम्ही आणखी दुसरा प्रयोग केलेला आहे. बाजूलाच तुमच्या ह्याच्या पलीकडे 500 मीटर गेलात तर आंतरराष्ट्रीय प्रकारचे क्रिकेटचे खेळाडू सुद्धा इथे येतात. दक्षिण आफ्रिकेची टीम इथं परवा इथं क्रिकेट खेळायला आली होती, आणि नगरचे खेळाडू सुद्धा खेळायला आले होते. ते छान सुंदर असं क्रिकेटचे ग्राउंड सुद्धा बाजूला बनवलेले आहे. आणि आता ते नाईटचे माजी खासदार म्हणतात, खासदारच म्हणतात त्याला, खासदार चषक तिथं आज सुरू आहे. आणि तिथंच मोठे याच्या लाईटवरती प्रकाश होतातले. तर म्हणजे ह्या एरियामध्ये आम्हाला असं आहे की ज्याला जो खेळ पाहिजेला आहे, ज्याला जी संधी पाहिजेला आहे, ती संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे आमचं वैशिष्ट्य आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.